आमच्या बागेत थोडं हे झालं, नुकसान झालं. कलमाची एक फांदी आहे ना, हे बघा, हे तुटले. साधारण 1.5 डझन आंबे आहेत. नुकसान झालं एवढं. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं नवीन ब्लॉगमध्ये. मित्रांनो, आज घरी आहे. शिकशील ना, एका वर्षात जरा ट्रेन होशील. आणि हे 2 महारथी घरी आहेत. सन्या आताच भाडं मारवाला. काय गो, कशी आहेस? काय मुंबईला गेलस ना? कसं वाटतं मुंबईला? बहिणीबरोबर बोलतोय काल. या इकडे तर त्याच्यापेक्षा दुप्पट पाऊस कधी पण पडतो. नाही, आपल्यापेक्षा मुंबईला लय गरम होतं मला माहिती आहे काय. तिकडे पाऊस हवाय. सीएनजी भेटतोय काय तुला? सीएनजी नको विचारू, गॅस भेटतोय का विचार. त्याला एलपीजी मिळतो काय? सिलेंडर मिळतो? लाकडा देऊ काय तुला गाडी? बोलेरो घेऊन लाकडा घेऊन बुलेरो घेऊन तुला पण मजा. तिकडे आम्हाला पण भाडं भेटेल. आम्हाला पण भाडं. आणि दूर करशील ना तिकडे, तुझा हवा होईल, स्वतःची हवा दूर. चालेल मग. सगळी चालू रूम मध्येच पेटवायची तू. रूम मध्ये जीव गेला पाहिजे. चालू तू चाली नाही की यायला आहे आपल्या बिल्डिंगला आहे. आम्ही ना आता भावनादेवर वडापाव खायला आलो. सोप्पन आहे, विशालदा आहे, मी ऐकले मुन्ना आहे. स्पॉन्सर आजचा मुन्ना आहे. मस्त की वडापाव खाणार आणि घरी जाणार. काय होणार पेपर बातमी काय तिथे बनवता तो? हा बाबा कोणता? खरात किंग सेड मारलेले आहे. पत्राचं होल आहे ना. वडापाव काय करतोय लवकर, भूक लागले आले आम्हाला. चला वडापाव खायला या. ह्या दोघांनी सुरुवात पण केला वडापाव खायला. एक नंबर वडापाव. मिरची बेसनातून काढतो ना, भारी असतं खायला. मी आता बागेत जातोय आणि माझ्या मागून बघा गाजर कशी येते. चले पुढं जायला लागेल. चल फायनली वरती आले माझ्याबरोबर. ही आमची बाग आहे. तर राखण्यांबरोबर जरा मदत करायला आलोय मी. राखणी कुठे गेलीत काय समजत नाही. बघूया कुठे आहेत काय. ये ए अजल ये. बघूया राखणी कुठे आहेत. आमच्या बागेत थोडंसं नुकसान झालं. कलमाची एक फांदी आहे ना, हे बघा, हे तुटले. कशामुळे तुटले काय समजत नाही. आंबे पण लागले होते त्या फांदीला, हे बघा, हे इकडे आहे. कशामुळे तुटले? आंबे जास्त लागल्यामुळे काय समजत नाही. काम पण जाम आलाय. राखणे आले आमचे. कुठे हो? हा या. आमचे राखणे हे बघा. हा काय हे काय आहेत मग ते काढून न्यायला लागणार आहे आता. मी आता आलो ना, म्हटलं आतमधून एक फेरी मारूया. हे फांदी तुटलेले. आ जास्त भार झाला काय? मग आता हे आंबे काढून न्यायला लागतील ना.
आंबे काढून नेऊया. हो ती पिशवी आणि हवी आहे. काढतो मी तोपर्यंत पिशवी आणणार. हा हम्म, भारावली ती वजन नाही ना हम्म. अधिकार सावलीला. देटा सगट काढा. देटा सगट. हे बघा एवढे आंबे भेटले. साधारण 1.5 डझन आंबे आहेत. नुकसान झालं एवढं शेटचं. हो चला घेऊन चला. चला. गरम मारणार झालं. काय गरम लय होतं ते. काय ऊन लय लागते. हो हा बघा एक. हा खराब आहे. पडलेला आहे इथं. राहू दे. खराब झालेलं आहे. उन्हात न पडतात ते. चला पाडला परत पाडला. चलो काजल आमच्या मागूनच येते. आणलं होतं तर मागे या भात आणला आहे ना. हा याला खायला आणलं आहे ना. काय आणलाय? हा मी जेवलो. जेवलात पण मग लवकर जेवलो. मला आधी भूक. चला खरंच कमी आणला. थोडीशी मदत करायला येतो मी. पण ते एकट्याला झेपत नाही. बाग मोठी आहे ना त्याच्यामुळे एकट्याला झेपत नाही त्यांना. सगळीकडून वांदर येतात माकडं. त्याच्यामुळं मग हैराण होतात ते पण. चला आमच्या राखणदारांचा गावठी फ्रीज दाखवतो तुम्हाला. हा बघा पाणी थंड राहायला पाहिजे म्हणून पातेल्यात ठेवलेलं आहे. म्हणजे पाणी गरम नाही होत. हा पाणी कुठं आहे? माझा आहे ना. काजलसाठी पाणी. काजल दमली आमची. पाणी बघा किती पिते. पी. थांब थांब थांब. आईचा खो तुझ्या. आणायचं तर मला काळजी लागली ना. तर बघ पी. भूक लागली ती. भाकरी ते काय खाणार आहे? आता मस्तपैकी आम्ही दोघं बसलोय. वांदर हक्क दिले माकडे. आणि जरा आता आम्ही दोघं आराम करतोय. काजल पण इकडे पाणी पिते. जरा गप्पा गोष्टी मारतो आम्ही. मस्त मस्त हवेशीर जागा आहे. बाजूलाच रस्ता. इकडे गाडी लावलेली आहे. येणारी जाणारी माणसं पण दिसतात. समोर बाग पण दिसते. जरा बसतो. इथे बस. बस आहे. इथे बस इथं. हिला पुढ्यात हवं. बघ कशी लिचकत तिथे. तुला सकाळी आणत होतो ना. बरी झालं. सकाळी येत नाही त्यांच्याबरोबर. आमच्याबरोबर पटकन येते. गाडी ना. गाडीबरोबर पटकन धावत येते. ये काजल ये बस. संजयला फोन लाव. आली 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 आली. असं वाद जरा मदत करायला लाव ना. पुढ्यात पुढ्यात बसते. हा आता बरोबर बागेच्या टोकावर आहे. त्या बाजूला वांदर आलेत. त्यांना पिटलायला आलं हकवायला. ते काजल पण आले माझ्या. दमलो आम्ही आता अक्षरशः. आता ना जातोय. चला हकवायला जातो. एक बंदूक आहे शेरेची. हा इकडं बावनदी ब्रिज नवीन. चला हकवायला जातो. हा वांदर हकून हकून आता हैराण व्हायला आलाय. गरम बघा किती झालंय. हे आमचे बलकंदार शांतारंगवाले. भरपूर मारली ते. आता मी निघालो घरी जेवायला. भूक लागली. 2:30 वाजलेत बरोबर. थोडा वेळ बघतील आहे. जेवण वगैरे झालं की मी परत येणार आहे. जरा त्यांना तेवढी मदत होते. चला जाऊया. काजल कुठे गेले? काजल बघा खाली थांबले झाडाखाली. तिचं पण बिचारीचा हाल होता. तिला आता परत घेऊन नाही आता. चला जाऊया. काजल मागून येते माझ्या आता.
तर मित्रांनो संध्याकाळचे वाजले 7:30 वाजायला आलेत आणि मी दुपारी घरी आलो आणि जेवलो आणि झोपलो तर डायरेक्ट 5:30-6ला उठलो, अंघोळ वगैरे केली आणि मस्त फ्रेश झालो. परत काय वरती बागेत गेलो नाही आणि आता चाललो आहे त्या भावाच्या गाडीचं जरासं काम आहे, इंडिकेटर बसवायचे आहेत. थोडंसं परवा काम केलं आहे आणि आता थोडं 2 इंडिकेटर बसवायचे आहेत, ते करायला चाललो आहे. चला.